हॅलो, हाय, कशा आहात? चला तर आज आपण ना इडली, डोसा, चटणी, सांबर, बटाट्याची चटणी सगळं एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आणि पीठ फर्मेंट होण्यासाठी एक मस्त ट्रिक्स. इडल्या पण बघा आपल्या कसल्या मस्त झालेल्या आहेत आणि खायला खूप छान लागतात. किती पण वेळ राहू द्या, पण इडली खूप छान होते. डोसा पण एकदम कुरकुरीत. एकाच पिठापासून आपण 2 पदार्थ बनवणार आहे. नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा. व्हिडिओ थोडा तरी आवडला तरी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पाहूया आपण काय काय टाकलं आहे ते. इथे ना मी इडलीचे तांदूळ घेतलेले आहेत बरं का. तुमच्याकडे इडलीचे तांदूळ नसतील तर तुम्ही रॅशनचेही तांदूळ घेऊ शकता. कोणतेही तांदूळ घेतले तरी इडली आपली खूप छान होते. प्रमाण बरोबर असेल ना तर एकदम छान परफेक्ट अशी इडली डोसा आपलं होऊ शकतो. आता इथे मी एकाच वाटीने 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. मी दाखवते तुम्हाला. आहे इडलीचे तांदूळ आहेत की जेणेकरून ह्यानी इडली खूप छान होते, एकदम पांढरी शुभ्र. आपल्या रॅशनच्या तांदळाने पण होते, पण ह्या तांदळाने पण खूप छान होते. आणि त्याच वाटीने मी सपाट वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. फुल अशी उडदाची डाळ घ्यायची नाही आपल्याला. 2 वाट्यांना 1 वाटी उडदाची डाळ परफेक्ट असं प्रमाण आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. जे मी प्रमाण सांगितलेलं आहे ना त्या प्रमाणात तुम्ही घेतलं ना तुमची इडली एकदम परफेक्ट अशी होणार. तोंडात टाकताच वेळी करणार अगदी कापसासारखी अशी इडली तयार होते आपली. 2 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ आणि इथे एक अर्धा चमचा पोहे खायचा जो आहे ते मेथी दाणे घेतलेले आहे. आणि त्याच वाटीने इथे मी 1 वाटी प्रमाण आपण मोजून घेतलं ना इडली खूप छान होते. आणि आपल्याला त्याच वाटीने इथे ना 1 वाटी पोहे घ्यायचे आहे. पोहे घेतल्याने इडली एकदम हलकी आणि ना खूप मोकळी मोकळी होते, अशी पोकळ होते. त्याच्यामुळे पोहे नक्की घाला. इथे आपल्याला छान स्वच्छ पाण्याने धुवून 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तुमच्याकडे पोहे नसेल तर खायचे मुरमुरे असतात ते घातले ना तरी काहीच हरकत नाही आहे. त्याने पण इडली खूप छान होते. छान आपल्याला 5 ते 6 तास भिजत ठेवायचं. हे सकाळी घातलं ना भिजायला आपण संध्याकाळी बरोबर हे वाटायला घेतो आणि दुसऱ्या दिवशी इडली ही बरोबर होते. त्याच्यामुळे नेहमी सकाळी भिजत घालायचं आणि संध्याकाळी वाटायचं. एक 5-6 तास झाल्याच्यानंतर बघू शकता आपले तांदूळ, डाळ, पोहे छान भिजलेले आहेत. मेथी दाणे पण घालायला बिलकुल विसरायचे नाही, कारण इडली पचायला पण छान होते आणि मेथी दाणे शरीरासाठी पण खूप छान आहेत. बघू शकता छान सगळं भिजलेलं आहे. आता हे आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे. पाणी बिलकुल घ्यायचं नाही वाटताना आधी आपल्याला. लागलं तर आपल्याला ह्याच पाण्याचा वापर करायचा. खूप पाण्याचा वापर करायचा नाही. बघू शकता छान वाटून झाली आहे. आणि मी तुम्हाला दाखवते डोसा इडलीसाठी कसं बॅटर हवं आहे. असं खूप बारीक एकदम पिठासारखं बॅटर करायचं नाही आहे आपल्याला. असं थोडंसं दाणेदार बॅटर हवं आहे, म्हणजे त्याच्यामुळं डोसा इडली खूप छान येतो. खूप जर तुम्ही एकदम पिठासारखं केलं ना बारीक तर ते तव्याला चिटकून बसतं. या पद्धतीने आपलं सगळं तांदूळ डाळ वाटून झालेले आहेत. आता इथे छान मिक्स करायचं आपल्याला. एकदम हलकं पीठ करायचं आहे. इथे मी कुकरमध्ये पीठ काढलेलं आहे, म्हणजे छान रात्रभर फर्मेंट होतं. आता उन्हाळा पण आहे. तुमचं जर पीठ होत नसेल, थंडीचे दिवस असतील तर एक मी तुम्हाला ट्रिक सांगते. इथे तुम्ही थोडंसं गरम पाण्याचा वापर करायचा किंवा कांद्याच्या वरची जी साल असते ती ठेवली तरी पीठ खूप छान फुगतं, खूप छान होतं. तर बघू शकता इथं छान पीठ सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे. एकदम पांढरं शुभ्र झालेलं आहे. आता इथे कुकरला झाकण लावून घ्यायचं, पण कुकरला शिट्टी लावायची नाही. काय होतं, गेल्या वेळेस कुकरला शिट्टी लावली आणि पूर्ण झाकण ओपन झालं. मग थोडीशी हवा पाहिजे ना जायला वरती, त्याच्यामुळे शिट्टी काढून ठेवायची, नाही तर झाकण वरती निघू शकतं. पीठ तर खूप कुकरला शिट्टी लावू नका. पीठ छान फुगला ना मग कुकरचं झाकण पण निघतं. त्याच्यामुळे शिट्टी बिलकुल लावू नका. आणि तुमच्याकडं असं थंडी जर असेल तर ना शिट्टी काढूनच ठेवा. आणि त्याच्यावरती असं जाड काहीतरी घाला, एखादं टॉवेल वगैरे, त्याच्यामुळे पण पीठ फुगायला खूप छान मदत होते. आता मी दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे हा. बघू शकता पीठ किती छान आपलं झालेलं आहे. खूप छान फुगलेलं पीठ. मी काहीही ठेवलं नव्हतं, गरम पाणी नाही, काय नाही. पीठ बघा आपलं किती छान झालेलं आहे. थंडीचे दिवस असेल तर इथे आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. खूप छान फुगून आलं होतं आणि बिलकुल आंबट वगैरे होत नाही बरं का.
ते काही काहींना वाटतं की पीठ खूप आंबट होतं आणि आपल्याला इथे खूप असं गरा फिरवायचं नाही आहे पीठ. ह्याच्यामध्ये जे बबल्स आहेत ना असे दिसतात ना हे असेच ठेवायचे आहे. ह्याच्यामुळे आपला डोसा इडली एकदम छान हलके फुलके होतात. हे नेहमी लक्षात ठेवायचं, पीठ एकदम असं फिरवायचं नाही. आता इथे आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ कमी असेल तर डोसा इडली ही बनायला चुकतात. त्याच्यामुळे मिठाचं प्रमाणही हे बरोबर ठेवायचं. थोडंसं इथे पाणी घालून ठेवायचं आहे आपल्याला. आणखीन एकदा छान मिक्स करून घ्यायचं. मीठ घातल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं. आणखीन एकदा इथे छान मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला पीठ हवं आहे. खूप छान आणि खूप मस्त होतात बरं का अशा पद्धतीने केलं की इडल्या. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. तर इडलीच्या पात्राला इथं आपल्याला तेल लावून घ्यायचं. तेल तूप तुमची चॉईस आहे. आणि असे इडलीचे पात्र करतं की ज्याला इथे खाली छोटे छोटे बीळ आहेत, म्हणजे खालनं वाफ जाते. ज्या भांड्यांना इथे बीळ नसतं ना ते सगळं असं चिक 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 होतात त्या इडल्या. त्यामुळे इडलीचं भांडं घेताना नेहमी ना अशा पात्रातला इथे खाली बीळ असेल ना असंच घेत जावं. त्याच्यामुळे इडल्या पण खूप छान होतात. आणि खूप टाकायचं नाही आहे आपल्याला पीठ, छोटा छोटा चमचाच घालायचा आहे. त्याच्यामुळे इडल्या खायला पण बऱ्या वाटतात छोट्या छोट्या आणि एकदम छान 5 मिनटात तर त्या उकडून पण निघतात वाफेवर. त्याच्यामुळे खूप बॅटर टाकायचं नाही. आता इथे आपण डोशासाठी ना बटाट्याची चटणी करणार आहे. खूप सिंपल रेसिपी आहे पण खायला खूप छान लागते ही चटणी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. एक पळी तेल घालायचं मी. त्याच्यासाठी मी भाजके डाळ घेतली, थोडीशी लाल मिरची, जिरी, मोहरी, हळद. हरभऱ्याची डाळ नाही घेतलेली तर भाजके डाळ घेतलेली आहे. त्याच्यामुळे बटाट्याला खूप छान टेस्ट येते. तेलामध्ये इथे आपल्याला हिरवी मिरची, कांदा घालून घ्यायचं आहे. खूप नाही घालायचं, थोडं थोडंच घालायचं आहे आपल्याला. थोडीशी हिरवी मिरची, थोडासा कांदा आणि छान सगळं इथं आपल्याला ना परतून घ्यायचं. सोनेरी रंग वगैरे येईपर्यंत इथे आपल्याला काही परतायचं नाही आहे. फक्त 1-2 मिनटं कच्चा भात जाईल असंच आपल्याला इथे बनवायचं आहे. जे आपण केले हे मसाले आहेत ते सगळे इथे घालून घ्यायचे. छान मिक्स करायची बरं का. खूप तिखट नाही करायची ही भाजी आणि तिखट नसते पण. त्याच्यामुळे तिखट करायचा काही प्रश्नच येत नाही. पण या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला पण खूप आवडेल. थोडासा कढीपत्ता घालायचा. चवीपुरतं इथं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. खूप मिठाचा वापर करायचा नाही. तुम्हाला साखर आवडत असेल तर तीही घातली तरी काहीच हरकत नाही आहे. छान सगळं मिक्स करायचं. जे उकडलेले बटाटे आहेत ते घालून घ्यायचे आहेत आपल्याला आणि छान भाजी सगळी मिक्स करून घ्यायची बरं का इथं. पाण्याचा वगैरे वापर बिलकुल करायचा नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं पाणी तुम्ही इथे घालू शकता. थोडीशी कोथिंबीर वरनं घालून घ्यायची. आणि मस्त आपली डोश्याबरोबर खाण्यासाठी ना ही बटाट्याची चटणी किंवा बटाट्याची भाजी म्हणू शकता. ही अशी छान तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही रंग किती छान आलेला आहे. खूप थोडे थोडे मसाले घ्यायचे पण खूप टेस्टी होते. या पद्धतीने तुम्ही पण ट्राय करून बघा एकदा नक्की. चला तर आपल्याला ना आता इथे सांबार बनवायचं आहे बरं का. एक टूप किंवा पातेलं ठेवायचं, त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आपल्याला. तेल छान कडकडीत गरम करायचं आहे. मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ आधी शिजवून ठेवलेली आहे. शेवगाही मी त्याच्यातच शिजवलेला आहे सेपरेट डब्यामध्ये. शेवगा डाळीत घालून शिजवायचा नाही आहे, मग खूप गाळ होतो.
तेल तापलं की छान मोहरी घालून घ्यायची आपल्याला. आणि इथे मी लाल भोपळा घेतलेला आहे बरं का. ह्यानी पण सांबार खूप छान होतं, नक्की तुम्ही ट्राय करा. आणि हा शिजवून वगैरे काही घ्यायचा नाही, डायरेक्ट आपल्याला तेलात घालायचा. सांबार उकळायला लागलं की त्याच्यामध्ये हा आपोआप शिजून जातो. त्याच्यामुळं आपल्याला हा आधीच काही उकळून घ्यायचा नाही. आधी उकडला ना तर खूप ह्याच्यानं गाळ होतो. त्याच्यामुळे बिलकुल उकळून घ्यायचं नाही. 5 ते 10 मिनटं तेलामध्ये आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. छान परतल्याच्यानंतर इथे मी आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे, ती पण आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे. तुम्ही या पद्धतीने सांबार करताना खूप साधी सिंपल रेसिपी पण खायला खूप छान लागते. इथे थोडासा मी कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्त्याने सांबाराला खूप छान टेस्ट येते. कोथिंबीर घालून घ्या. तेलात हे सगळं परतलं ना तर खूप छान होतं. सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आता इथे आपल्याला काही पावडर मसाले घालायचे. थोडीशी लाल मिरची पावडर, थोडीशी हळद घालायची आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त पण करू शकता. पण सांबार तिखट नसतं, त्याच्यामुळे खूप मसाले वापरायचे नाही. तुम्हाला आवडत असेल तर धना पावडर पण तुम्ही इथे घालू शकता. इथे मी सांबार मसाला वापरला आहे. सांबार मसाला पण अगदी थोडासाच घातला आहे, खूप घातलेला नाही आहे. आणि ह्या सांबार मसाल्याने खूप छान होतात. सुहानाचा सांबार मसाला नाही आहे हा, दुसरा सांबार मसाला आहे. इथे आता जी शिजवलेली डाळ आहे ती घालून घ्यायची. अशी डाळ घातली ना डाळीला खूप छान तडका बसतो आणि सांबार पण आपलं खूप छान होतं. त्याच्यामुळे डाळ घालताना नेहमी गॅस मोठा ठेवायचा, म्हणजे तडका छान बसतो. चवीप्रमाणे आपल्याला इथं मीठ घालून घ्यायचं आहे, खूप मिठाचा वापर करायचा नाही. छान सगळं इथे मिक्स करायचं आपल्याला. जो आपला भोपळा आहे तो इथे छान शिजून निघतो. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये आणखीन दुसऱ्या भाज्या घालू शकता, पण भोपळा आणि शेवगा ह्याने भाजीला खूप छान टेस्ट येते, त्यामुळे ह्या 2च घाला. इथे थोडासा चिंच आणि गुळाचा कोळ आहे, तो मी करून ठेवलेला, तो घातलेला आहे. आंबट गोड तिखट अशी चव सांबाराला असेल ना तर सांबार खूप छान लागतं. छान उकळून द्यायचं, बारीकच गॅसवर, खूप मोठा गॅस ठेवायचा नाही. छान उकळी आलेली आहे आपल्या सांबाराला, पाहू शकता तुम्ही. खूप छान झालं होतं. चवीला पण खूप छान, सिंपल जे असतात ना ते खायला पण छान लागतं आणि चवीला पण खूप छान लागतं. या पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. प्रत्येकाची सांबार करण्याची पद्धत वेगळी वेगळी असते. अशा पद्धतीने पण तुम्ही एकदा ट्राय करा. रंग पण खूप छान आला. जसं विकतचं सांबार असतं ना सेम तसं सांबार झालं होतं, काही फरक नाही आहे. बघू शकता आपला भोपळा पण इथे छान शिजला आहे, शेवग्याच्या शेंगा पण छान शिजलेल्या आहेत. आता आपण चटणी बनवू. यासाठी मी खोबरं, डाळी, थोडंसं आल्याचा तुकडा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्यात दुसरं काही पण घेऊ शकता, पुदिना वगैरे, पण अशा पद्धतीने केल्यावर खूप छान होते. छान मिक्सरला बारीक करून घ्यायची. यात 1 चमचा साखर, थोडंसं मीठ आणि दही घाला. दही नसेल तर चिंच घाला, खूप छान होते. असं थोडंसं दरदर ठेवायचं, खूप पातळ किंवा असं एकदम मऊ नाही वाटायचं, जाडसर ठेवायचं. आता इथे डोश्यासाठी पीठ काढून घेतलेलं आहे. आपला डोसा खूप छान व्हावा आणि कुरकुरीत आणि रंग खूप छान यावा, त्याच्यासाठी इथे आपल्याला पिठामध्ये 1 चमचा साखर घालायची आहे. साखरेमुळे डोसा खूप छान होतो, अप्रतिम होतो, खूप म्हणजे खूप छान होतो. मी तुम्हाला आता पुढे जाऊन दाखवते. छान सगळं इथे मिक्स करून घ्यायचं. इथे मी आधीच तवा तापाय ठेवला. नॉनस्टिक तवा मी बिलकुल वापरत नाही. हा साधा आपला चपाती करायचा तवा आहे, त्याच्यावरच मी डोसे बनवत असते. तेल घालून घ्यायचं, तवा छान तापून द्यायचा आधी आणि मग तेल घालायचं. तेल तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी मारायचं, ज्यामुळे डोसा आपला खूप छान होतो. इथे आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी ह्याच पद्धतीचा वापर करते. तुम्ही फुलपत्राचा, वाटीचा, कशाचाही वापर करू शकता. छान सगळं आपल्याला गोल गरगरीत डोसा बनवून घ्यायचा आहे. जाड करायचं नाही. जाड आवडत असेल तर जाड करा, पातळ आवडत असेल तर पातळ करा, चॉईस तुमची आहे. साईडने थोडंसं तेल इथे सोडून द्यायचं आपल्याला.
डोसा घातला ना लगेच 1-2 मिनिटांनी तेल सोडायचं. डोसा जर असा कोरडा पडायला लागला ना मग तो खायला मज्जा नाही येत. त्याच्यामुळं ना आधीच आपल्याला इथं ना थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि बारीक गॅसवर ठेवायचा, लो टू मिडियम गॅसवर. खूप मोठा गॅस आपल्याला इथे करायचा नाही आहे. आता मी इथं वरनं ना थोडंसं तूप लावलेलं आहे. डोसा नेहमी तुपात किंवा अमूल बटरमध्ये खूप छान लागतो. पाण्याचा वापर करायला बिलकुल चुकायचं नाही. पाणी नेहमी शिंपडायचं. प्रत्येक वेळेस बॅटर घालायच्या आधी हीच स्टेप करायची, म्हणजे डोसा आपला खूप छान होतो. इथे आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे डोशाच्या साईडने. मी नाही इथे थोडासा तुपाचा वापर केलेला आहे. तुपाशिवाय डोसा खायला छानही लागत नाही. तुम्ही अमूल बटरचाही वापर करू शकता. नसेल तर काहीच नाही, तेलात केलात तरी काय हरकत नाही आहे. तूप घातलं ना खूप छान लागतो बरं का. छान खाल्लं सगळं आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत ठेवायचं आहे. आता डोसा जर निघत असतं काय करायचं, प्लेटमध्ये पाणी घ्यायचं, उलथणं बुडवायचं आणि छान सगळ्या साईडने आपल्याला डोसा काढून घ्यायचा. जाम पकडायचं बरं का, पकडीने, नाहीतर तवा जाईन सरकं. तवा आपला इथं तेलकट आहे ना, मग छान पकडून ठेवायचा आणि छान सगळा काढून घ्यायचा आहे. ह्याच्याचा तेलकट तवा नसेल तर तुम्ही एखादी चपाती किंवा राहिलेला भात वगैरे ह्याच्यात परतला ना, तवा आपला भरपूर असं तेलकट होतो आणि डोसे जे आहेत ना एकदम पटपट निघायला तयार होतात. त्याच्यामुळे ही ट्रिक नक्की वापरा. नॉनस्टिकच तवा पाहिजे असं नाही आहे. आपल्या घरात चपातीचा तवा आहे ना, त्याच्यात पण आपण हा डोसा बनवू शकतो आणि तो खूप छान होतो नॉनस्टिक तव्यापेक्षाही. आणि ते छान आपल्याला बटाट्याची चटणी लावून घ्यायची आहे. बटाट्याच्या चटणीमुळे डोसा खूप छान झाला होता, खायला पण खूप छान लागत होता. बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे, खूप छान. कारण आपण याच्यामध्ये साखर घातली आहे ना, त्याच्यामुळे डोशाला रंग खूप छान येतो, खूपच छान. मसाला डोसा आपला बनवून तयार झालेला आहे. या पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान होतात. पाहू शकता खूप कुरकुरीत असा डोसा झालेला आहे आपला. आता इडली पण पहा आपली खूप स्पॉन्जी झाली. थंड झाल्यावर इडली काढायची बरं का, गरममध्ये काढायची नाही. सहज अशा निघतात इडल्या. किती स्पॉन्जी एकदम अशा कापसासारख्या इडल्या झालेल्या आहेत. किती खाल्ल्या ना तरी मन भरत नाही, आणखीन खावा असं वाटतं. इडली, सांबार, डोसा, बटाट्याची चटणी खूप छान बेत, खूप छान. एखाद्या रविवारी तुम्ही पण असावेत, नक्की करा. खायला खूप छान लागतो. मी तुम्हाला इडली इथे तोडून दाखवते. बघू शकता किती मऊ कापसासारखी इडली झालेली आहे, एकदम स्पॉन्जी. कितीही आपण दाबली ना तरी परत ती वरती येते, इतकी छान इडली झालेली आहे आपली. डोसा पण आपला तेवढाच कुरकुरीत झालेला आहे. आता मी तुम्हाला बटाट्याची भाजी करताना दाखवली. चटणी पण आपली तेवढीच छान झालेली आहे. सगळे पदार्थ खूप छान झालेले आहेत. या पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यावर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय.